19 फेब्रुवारी 2025 संपूर्ण देशात शिवजयंतीचा जल्लोष सुरू होता. ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका निघाल्या होत्या. पण या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक पोलीस स्टेशनमध्ये 53 वर्षीय इसम रक्ताने माखलेल्या कपड्यासह पोहोचतो. तो धापा टाकत एका हवालदारासमोर येतो आणि थरथरल्या आवाजात म्हणतो, मी एका 29 वर्षीय महिलेची हत्या केली आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि संशय दोन्ही स्पष्ट दिसत होते. ही महिला त्याची पत्नी नव्हती, ती गावातली कोणती ओळखीची व्यक्ती देखील नव्हती. मग कोण होती ही व्यक्ती आणि का केली होती त्याने तिची हत्या? चला तर मग जाणून घेऊया ही सगळी स्टोरी आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात सखाराम धोंडेभाऊ वालकोळी राहायचा. तो 53 वर्षाचा प्रतिष्ठित कुटुंबातील गृहस्थ. त्याला पत्नी आणि 5 मुली होत्या. त्याचे आयुष्य स्थिर होते. पण एका महिलेच्या प्रेमात पडून त्यानं स्वतःचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. ही महिला होती सोनाली राजू जाधव, वय वर्ष 29. तिचा पती एका गुन्ह्यात अडकून तुरुंगात होता. सोनाली एकटी राहत होती. गावात अनेक लोक तिच्यावर वाईट नजरा ठेवून होते. अशा परिस्थितीत तिची ओळख सखारामशी झाली होती. सोनालीला कोणाचं तरी साथ हवी होती आणि सखारामला एक नवीन प्रेमाची ओढ. त्यांच्यातील संभाषण वाढलं. हळूहळू ते गडद होत गेलं. दोघे एकमेकांना भेटू लागले. एका वयस्क व्यक्तीला एका तरुण महिलेने दिलेलं लक्ष जसं वेड लावतं, तसंच काहीसं सखारामचंही झालं. त्याने आपलं कुटुंब सोडलं, नोकरी सोडली आणि संपूर्ण वेळ फक्त प्रेमापायी त्या सोनालीकडे द्यायला लागला. सोनालीला फक्त आर्थिक सुरक्षितता हवी होती आणि सखाराम प्रेमाच्या आंधळेपणात तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. ते दोघे एकत्र राहू लागले. पण काही वर्षांनी सोनाली त्याच्यावर कंटाळली. तिला वाटलं की आता सखारामचा काही उपयोग नाही. तिचा नवरा जेलमधून सुटणार होता आणि ती पुन्हा त्याच्यासोबत संसार थाटणार होती. सखारामसाठी हा मोठा धक्का होता. त्याने संपूर्ण आयुष्याचं नुकसान करून सोनालीला मिळवलं होतं आणि आता ती त्याला सोडून जाणार होती. त्यानं सोनालीला समजवण्याचा प्रयत्न देखील केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. उलट तिने त्याला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं. तू जर मला अजून पैसे दिले नाहीस तर मी पोलिसात जाईन आणि तुझ्याबद्दलची तक्रार करील, अत्याचार केलास मग. सखारामच्या मनात आता फक्त रागच उरला होता. प्रेमाचा उरला सुरला भागही जळून नष्ट झाला होता. त्याने एक दिवस सोनालीला भेटण्यास बोलवलं. शेवटची भेट. तुला पाहायचं आहे. तुला पाहिल्यावर मी शांत बसेन. तुला तुला हवं तेवढं पैसा मी देतो, फक्त तू मला एकदा भेट. सोनाली तयार झाली. तिला वाटलं की तिला शेवटचं मोठी रक्कम आणि भलं मोठं धन मिळणार आहे. शिवजयंतीचा दिवस ठरला होता. वांबोली गावातील पंचमुखी महादेवाचं मंदिर, त्याच्यावर डोंगरावरती. सायंकाळी 7:30 वाजले होते. सोनाली तिथे पोहोचली. सखारामही आला. गप्पा गोष्टी झाल्या. सखारामने एक गिफ्ट आणल्याचं सांगितलं आणि तिला डोळे बंद करायला लावले. सोनालीने आनंदाचे भरात डोळं बंद केलं. तिला वाटले की पैशाची भरलेली बॅग तिच्या हातात आता तो देणार. पण क्षणातच सखारामने कोयता बाहेर काढला आणि तिच्या मानेवर जबरदस्त वार केला. सोनालीने एक किंचाळी फोडली, पण तो निर्धावला होता. पुन्हा पुन्हा तिच्या छातीवर वार केले. रक्ताचा सडा पडला. तिचं शरीर खाली कोसळलं तरीही तो थांबला नाही. तिने मारायला सुरुवात केली होती. खाली पडल्यावरती त्याने एक मोठा दगड उचलला आणि तिच्या चेहऱ्यावरती ठेचून टाकला. सोनाली आता निपचूप झाली होती. एक रक्ताचा सडा त्या डोंगरावर पडला होता. सखाराम शांतपणे उठला. तो थेट पोलीस स्टेशनमध्ये चालायला लागला आणि तिथे जाऊन हवालदारासमोर उभं राहून तो बोलला, मी एका 29 वर्षीय महिलेची हत्या केली. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे रक्ताच्या थोरड्यात सोनालीचा मृतदेह सापडून आला. मित्रांनो, प्रेम आणि अशक्ती यामध्ये सीमारेषा ओलांडली गेली की हा असा शेवट होतो. सखारामने एका मोहासाठी आपलं आयुष्य बर्बाद केलं आणि अखेरीस तो एक भयंकर गुन्ह्याचा भागीदारी बनला. मित्रांनो, ही घटना कोणालाही बदनाम करण्यासाठी नाही, तर एक धडा शिकवण्यासाठी आहे. नातेसंबंधात विश्वास, समजूतदारपणा हवा, नाहीतर परिणाम भयंकर होतात. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.